नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी बटाट्याची भजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराचे बटाटे, तेही अगदी स्वच्छ धुतलेले। त्यानंतर आपल्याला बटाट्यांना चांगल्या प्रकारे शिलून घ्यायचे आहे। बटाट्याची भजी बनवण्यासाठी आपल्याला बटाटे हे मीडियम आकाराचे घ्यायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला कट करायलाही इझी जाईल। तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल। चला तर मग हेही बटाटो चांगल्या प्रकारे किसून घेऊया। आपले बटाटे हे चांगल्या प्रकारे शिलून झाले आहे। त्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने बटाट्याचे चांगल्या प्रकारे काप करून घ्यायचे आहे। बटाट्याचे काप करताना बटाटे खूप जास्त जाडही कट करायचे नाही आणि खूप जास्त पातळही कट करायचे नाही। सुरीच्या साहाय्याने कट केलेले काप अगदी व्यवस्थित होतात आणि त्याचे भजीही खूप छान बनतात। बटाट्याचे काप कट करून झाल्यानंतर त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे काप कट झाले आहे। त्यानंतर त्यांना थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये 20 टेबलस्पून डाळीचे पीठ घ्यायचे आहे। डाळीचे पीठ हे आपल्याला गरजेनुसारच घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर गरजेनुसार ओवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची। मिरची टाकून झाल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीरही टाकून घ्यायची। त्यानंतर अर्धा चमचा लाल मसालाही टाकून घ्यायचा। मला बटाट्याची भजी हे स्पायसी बनवायचे नसेल तर तुम्ही लाल मसाला स्किप करू शकता। चला तर मग सर्व इन्ग्रेडियंट्सला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आपल्याला बटाट्याचं भजीचं पीठ हे खूप जास्त पातळही बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे, जेणेकरून आपले भजे हे कुरकुरीत बनतील। अशा प्रकारे भज्याचं पिठाचं टेक्स्चर ठेवायचं आहे, बघू शकता तुम्ही। चला तर मग गॅस पेटवून घेऊया। त्यावर एक कढाई ठेवून घ्यायची आहे। कढाईमध्ये गरजेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे। आपलं तेल हे चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं। त्यानंतर एक एक भजी तळून घ्यायची गरम तेलामध्ये। गॅस हा जास्त फुल ठेवायचा नाही, अगदी मीडियम गॅसवर भजी तळून घ्यायची। बटाट्यांच्या भज्यांना चांगल्या प्रकारे दोघी साईडने तळून घ्यायचं, जेणेकरून आपली भजी ही क्रिस्पी बनतील।
आणि खाण्यासाठीही खूप टेस्टी होतील. बटाट्याची भजी ही गोल्डन होईपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत आपली भजी तळून झाली आहे. वाव. त्यानंतर सर्व भजी अशा प्रकारे तळून घ्यायची आहे. चला तर मग आपली बटाट्याची भजी ही तळून झालेली आहे, तर सर्व करून घेऊया. बटाट्याच्या भजीसोबत तुम्ही टोमॅटो कॅचअप सर्व करू शकता. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.